तिची देवा वरी सत्ता, तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. तुकाराम महाराजांच्या पत्नी पतिव्रता होत्या. माफी मागून सर्वांची एक वाक्य बोलतो. पतिव्रता आणि पतिवार्ता याच्यात फरक आहे बर का. हा, ज्याच्या लक्षात आलं त्याच्या आलं महाराज. पतिव्रता आणि पतिवार्तात फार फरक आहे. एक छोटस उदाहरण मला आठवतं, सर्वांना सांगतो. टाळी वाजून भजन करा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पतिवार्ता आणि पतिव्रता याच्यातला फरक सांगतो. एक पतिव्रता स्त्री होती आणि ती खरंच पतिव्रता होती, आणि तिचीच एक मैत्रीण ती पतिवार्ता होती. हा, एकदा काय झालं महाराज, पतिव्रता स्त्री साळी कांडत होती. साळीच कांडणं म्हणतात ना आपलं, का ते लोहारा असतात बघा, ते मोठा भाता असतो त्याला ती हवा वगैरे मारण्यासाठी, त्याला साळीच कांडणं म्हणतात ना. काय म्हणतात त्याला? मुसळ. हा, मुसळ. दांडक आपल्या गावठी भाषेत दांडक. कारण काय भागाभागात फरक आहे. आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, हाय का? अरे बाबा, सारखं विठ्ठला विठ्ठला. हो, तर ती पतिव्रता साडी कांडत होती. ते दांडका असं चालू होत तिचं. तेवढ्यात तिचा पती आला. पती आला, दरवाजातून तिनं पाणी मागितलं. आता ती सुद्धा पतिव्रता होती. तिनं ते साडी काढता काढता दांडका असं मुसळ वरच सोडलं आणि पटकन उठली, आपल्या नवऱ्याला पाणी दिलं. नवऱ्याला पाणी दिलं, नवरदेव पाणी पिला, त्याच्या कामाला निघून गेला. ती परत आली, त्या ठिकाणी परत बसली आणि ती दांडकं चालू झालं तिचं काम. शेजारच्या पतिवार्तेनं ते पाहिलं. का ग म्हणे, हा चमत्कार झालाच कसा? म्हणे काय, तुझा नवरा आला, पाणी मागितलं आणि ते मुसळचं दांडकं वर होतं, ते वरच कसं राहिलं, ते खाली का नाही आलं? त्यावेळेस पतिव्रतेने सांगितलं, अगं बाई, मी पतिव्रता आहे. पतीचा एकही शब्द डावलत नाही. पतीने मला पाणी मागितलं, त्या क्षणी मी पाणी नेऊन दिलं. ते दांडकं तिथंच राहिलं असेल, कारण मी पतिव्रता आहे. पतिवार्तेच्या डोक्यात तूप पेटली. आपल्याला सुद्धा पतिवार्ता व्हायचं. मग पतिवार्ता तिला म्हणू लागली, कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल पतिव्रता होण्यासाठी? बाबा, कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या परीक्षेचा फॉर्म भरावा लागेल? तिने सांगितलं, अगं बाई, काही अवघड नाही. कोणत्याच कॉलेजला जाऊ नको, कुठंच फॉर्म भरू नको. फक्त पतीची सेवा कर. सकाळी लवकर उठ, पतीला पाणी तापून दे, चहा दे, नाश्ता दे, जेवण दे आणि पतीची सेवा कर. बस झाली पतिव्रता. तिनं तर डोक्यालाच हात लावला. बाई, आमचं सगळंच उलट आहे. म्हणजे काय झालं, ते सकाळी लवकर उठतात, ते आंघोळ करतात, ते मला पाणी तापून देतात आणि मग मी आंघोळ करते. साडी घातल्यानंतर मला आयता बेड टी येतो, म्हणजे बेडवर डायरेक्ट चहा, बेड टी म्हणतात त्याला. बेड टी येतो, नंतर तेच मला चहा काय नाश्ता वगैरे आणून देतात आणि मग मी पेपर वाचता वाचता नाश्ता करते. मग पतिव्रतेने सांगितलं, हे बघ, हे सगळं उलट कर. ती म्हटली, ठीक आहे, आता घरी जाते आणि मी पतिव्रताच होते. बघा, एका दिवसात पतिव्रता व्हायला निघाली. घरी आली, नवरदेव तेवढ्यात तिला दरवाजा दिसला. थांबा तिथे, उद्या लवकर मी उठणार. काय व्हायला निघाली आणि भाषा कशी, मी उद्या लवकर उठणार. ती म्हटलं, उठ, मी तुम्हाला पाणी तापून देणार. हो बाई दे. मीच तुम्हाला चहा देणार. हो बाई दे. उद्या नाश्ता सुद्धा मीच देणार. अगं बाई, तूच दे, पण आता घरात तर घे. अजून आहे का, उद्या दुपारी जेवण झाल्यानंतर तुम्ही गावात जायचं. गावात गेले का बरोबर 12 वाजता यायचं आणि एक तुम्हाला गंमत दाखवणार आहे, ती गंमत पाहायची. मी साडी कांडत असल, माझं ते मुसळाचं दांडकं वर गेलं का तुम्ही मला पाणी मागायचं आणि पाणी मागितलं का मग गंमत पाहायची. पर एकट्याने पाहायची नाही, तुमच्या गावातल्या सगळ्या मित्रांना घेऊन यायचं. बस, गेला तो गावात बिचारा. आता कधीच नव्हत तो दावणीचा बैल सुटलेला. 12 वाजून गेले, त्याच्या ध्यानातच नाही. बायकोनी बोलवलेले घरी. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. ही इकडं
दांडकईचा हात दुखून गेला आणि ते साडी काढता काढता मनात म्हणू लागले, मी आला साऱ्या सकाळचा गेला, अजून कसा घरी नाही आला. सकाळी सांगितलं होतं 12 वाजता ये, अजून कसा नाही आला मेला. आणि निघाली पतिव्रता. तेवढ्यात तो आला. आता गंमत काय झाली, तिनं त्याला सांगून ठेवलं होतं की माझ्या मुसळाचं दांडकं वर गेलं का मगच पाणी मागायचं. पण गंमत काय झाली, तो होता भोळा बाबडा, भोळा शंकर. तिचं दांडकं वर गेलं का याची नजर, तिचं दांडकं खाली आलं का याची नजर वर. याचं काय सूत्रच बसाना. तेवढ्यात ती मोठ्याने खवाळी, पाणी मागा ना. केवसं तरी दांडकं वर गेलं आणि त्यांना पाणी म्हटलं. आता त्या माय माऊलींना उठावं, पाणी द्यावं ना नवऱ्याला. ती त्या मुसळाकडे पाहत बसली. हा, पतिव्रताची गंमत पाहायची होती ना, वर राहते का खाली येतय. आता महाराज खरंच सांगा, ते मुसळ तिथं राहिलं असेल का? मग काय झालं, अहो ते मुसळ भानक्या नाकाडावं आलं, सारं नाकाड थोबा फुटून गेलं, सारी रक्तबांबळ झाली. आणि मग तो दरवाजात उभा राहून म्हणतो, या हो या, सगळे जण या, माझ्या बायकोची मज्जा पाहायला या, माझ्या बायकोची गंमत पाहायला या. आता त्या फुटलेल्या नाकाडातून तिचा आवाज यावं लागला, का त्याला मिळाले तांगते लोकाला, माझं नाकात फुटलं ना, का त्याला लोकांना तांगता. आता ही गंमत पाहायला बोनी त्या का. सांगण्याचे तात्पर्य, पतिव्रता आणि पती वार्ता याच्यात फरक आहे. विठ्ठला विठ्ठल. हो, जिजाऊ आई साहेब पतिव्रता होत्या. तुकाराम महाराज जेवल्याशिवाय त्या जेवण करत नव्हत्या. म्हणून म्हणतात तुकाराम महाराजांना त्या की देवा महाराज, कमीत कमी कोणत्या डोंगरावरती जाता एवढं तरी सांगून जात जा. महाराजांनी म्हणावं, आवले अगं हा पांडुरंग भजन करायला मला कोणत्या डोंगरावर घेऊन जातो हे मला सुद्धा कळत नाही ग. जिकडं माझे पाय जातील ना तिकडं मी जातो. तुकाराम महाराजांनी सांगितलं, याला एक उपाय आहे. काय उपाय आहे? एक काम कर, उद्यापासून देहूच्या बाहेर तू आल्यानंतर ज्या 3 रोडला, ज्या 3 रस्त्यांना 3 डोंगरांचे रोड आहेत ना, त्या 3ही रोडला त्या ठिकाणी त्या मातीला ना कान लावून पहा. आणि ज्या रस्त्याची माती विठ्ठल 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 म्हणेन त्या रस्त्याने समजायचं हा तुक्या भजन करण्यासाठी गेला. सांगण्याचे तात्पर्य, तुकाराम महाराजांचा परमार्थ एवढा मोठा झाला की तुकाराम महाराजांच्या पायाखालच्या मातीनं सुद्धा विठ्ठल म्हटलं महाराज. आणि म्हणून तर रामेश्वर शास्त्री त्याचं वर्णन करतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. अहो ज्याच्या पायाखालची माती विठ्ठल बोलती त्याला यमाने घाबरणं काय विशेष आहे महाराज.